मंडळी, मऊ लुसलुशीत चपाती या ठिकाणी ना मी डब्यासाठी बनवलेली आहे। आता माझ्या आजीच्या पद्धतीने या ठिकाणी मी कणिक भिजवलेली आहे आणि त्या पद्धतीने 5 ते 7 मिनिटात पटकन आपल्याला कणिक भिजवून ही चपाती बनवता येते। जास्त कणिक भिजवायची गरज नाही। माझ्या एका वेगळ्या पद्धतीने या ठिकाणी कणिक भिजवाल तर अगदी मऊ लुसलुशीत 2 ते 3 दिवस टिकणाऱ्या चपात्या तयार करशील। चला मग पटकन व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा। कणिक भिजवण्यासाठी तुम्ही कोणत्याही प्रकारचे या ठिकाणी गव्हाचे पीठ वापरू शकता। अगदी कंट्रोलचेही पीठ वापरले तरी चालेल। या ठिकाणी 7 ते 8 चपात्या बनवायच्या आहेत। त्याच्या अंदाजानुसार पीठ घेतलेलं आहे। चवीनुसार मीठ घालायचं। आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालून याचा घट्ट कणकेचा आपल्याला गोळा मळून घ्यायचा आहे। आता कणिक मळून झाल्यानंतर आपल्याला एक कॉटनचा कपडा घ्यायचा, त्यामध्ये ही कणिक घालायची आहे आणि त्याचं गाठोडं बांधून घ्यायचं आहे। गाठोडं बांधून घेतल्यानंतर आपल्याला हे गाठोडं एका पातेल्यामध्ये पाणी घेऊन पूर्ण गाठोडं पुढेल इतपत पाणी घालून 7 ते 8 मिनिटं अशा पद्धतीने कणिक पाण्यामध्ये भिजवल्याने काय होते की कणिक ही पाण्यामध्ये चांगली भिजली जाते आणि अगदी मऊ लुसलुशीत चपाती बनण्यास मदत होते। आता ही पद्धत माझ्या आजीची आहे, तीच पद्धत मी तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे। 7 ते 8 मिनिटं झालेले आहेत। आता पटकन आपण कणिक बाहेर काढून घेऊया। कणिक बाहेर काढल्यानंतर त्यातील पाणी आपल्याला निथळून घ्यायचं आहे। निथळून घेतल्यानंतर आपण परातीमध्ये कणिक काढून घेणार आहोत। कणकेला थोडंसं तेल लावायचं आणि आपल्याला मर्दून घ्यायचे आहे। 1 ते 2 मिनिटं चांगली मर्दून घेतल्यानंतर परत आपण कणकेला तेल लावून पटकन चपात्या तयार करायला घेणार आहोत। कणिक मळून झाली। पटकन आता या ठिकाणी गोळे छोटे छोटे तयार करून घ्यायचे। पिठामध्ये बुडवून या ठिकाणी आपण चपाती लाटून घेणार आहोत। चपाती लाटताना थोडीशी लाटून घ्यायची, तेल लावायचं, पीठ भुरभुरायचं आणि घडी घालून घ्यायची। या ठिकाणी घडीची चपाती मी तयार करत आहे। तवा ही गरम झाल्यानंतर आपल्याला तेल थोडंसं शिंतडायचं, यामध्ये चपाती टाकायची आणि चपात्याला या ठिकाणी फोड यायला लागले की चपाती पलटी मारून घ्यायची आणि दोन्ही बाजूंनी तेल लावून अगदी छानपैकी तांबूस कलरवरती चपाती आपल्याला भाजून घ्यायची आहे। बघा अगदी टम्म अशा चपात्या फुगतात आणि मऊसरही होतात। अशा पद्धतीने सर्व चपात्या मी करून घेतल्या। या ठिकाणी बघा चपात्या अगदी छानपैकी तयार झालेल्या आहेत। मऊ लुसलुशीत अशा चपात्या 2 ते 3 दिवस टिकतात। माझी ही रेसिपी तुम्हाला जर आवडली असेल तर नक्की सबस्क्राईब करा। चला परत भेटूया नवीन रेसिपीबरोबर। तोपर्यंत रामकृष्ण हरी। धन्यवाद।